सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. जिल्ह्यातील आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला लागण्याच्या चर्चांना उधाण आलं असून नुकत्याच झालेल्या गुप्त बैठकीमुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. या बैठकीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बिनीचे शिलेदार माजी आमदार संजय मामा शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि संजय मामा शिंदे यांची टेंभुर्णी जवळील नगोली येथील फार्म हाऊसवर गुप्त बैठक झाल्याचं समोर आलं आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले रणजितसिंह शिंदे हेही उपस्थित होते. सोमवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने टेंभुर्णी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रोहिणी तडवळकर आणि मोहिनी पत्की टेंभुर्णीत आल्या होत्या. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचं असल्याचं सांगितलं. तडवळकर कुटुंबियांशी जुने कौटुंबिक संबंध असल्याने त्यांच्या सत्कारासाठी ही भेट झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तरीही या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे.